जागरूक तहलका न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडत असलेल्या 2 वर्षाच्या बाळाला झेलून त्याचा जीव वाचवणारा भावेश एकनाथ म्हात्रे हा देवदूत ठरला। भावेशच्या या धाडसाला सलाम करत युवासेना कल्याण जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील यांच्यासह युवासेना जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, शहराध्यक्ष सागर जेधे, विधानसभा अध्यक्ष सागर दुबे, उपशहर अध्यक्ष अनमोल म्हात्रे, शहर समन्वयक दिलीप सावंत, विभाग प्रमुख संदेश पाटील, शाखा प्रमुख अंकित जाधव, चिरायू पारदुले तसेच सामाजिक कार्यकर्ते, युवा सेना जिल्हा सचिव राहुल श्रीधर म्हात्रे, शहर अध्यक्ष सागर जेधे, विधानसभा अध्यक्ष सागर दुबे, उपशहर अध्यक्ष अनमोल म्हात्रे, शहर समन्वयक दिलीप सावंत, विभाग प्रमुख संदेश पाटील, शाखा प्रमुख अंकित जाधव, चिरायू पारदुले यांनी भावेशला हनुमानाची मूर्ती देऊन सत्कार केला। यावेळी भावेशचे वडील एकनाथ म्हात्रे व भाऊ पमेश म्हात्रे आदी उपस्थित होते। च्या पाड्याला जी घटना घडली ते दुसऱ्या मजल्यावरनं जे पोरगा पडत असताना आपला युवा भावेश म्हात्रे यांनी जे चपाळ्याने म्हणजे त्यांनी लक्ष एकदम एवढं सतर्क असून त्यांनी पटकन एकदम पळत जाऊन तो जो लहान पोरगा पडत असताना त्याला थोडंसं म्हणजे त्याचं वेट कमी म्हणजे पडत्या वेळेस कमी वेट व्हावं म्हणून त्यांनी ती प्रयत्न केला। त्याच्यासाठी आज आम्ही पूर्ण युवा सेनेची टीम घेऊन त्यांचा सत्कार करायला आले। पडतो आणि त्याचा जीव वाचवणं आणि तेवढी त्यांनी लपट करून धावपळ करून तिथे गेला आणि त्याला याचं थेंड्याचं उचलणं घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यात त्याचं प्राण वाचलं। त्याच्याबद्दल मी गावडी माता जे आहे त्यांना नमस्कार करतो। म्हणजे काहीतरी चमत्कार घडला आणि ते घडलं असं मी मानतो। ब्युरो रिपोर्ट डोंबिवली, जागरूक तहलका न्यूज। और भी ताज़ा खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन